शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात। डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन। सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट 10 ते 60% सूट। यामध्ये स्कूल बॅग, कंपास, पेन, पेन्सिल, टिफिन, वही, वॉटर बॉटल, मुलींसाठी उत्कृष्ट बॅग, स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन। कालावधी 20 मे ते 25 जून 2025। ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर 9। अधिक माहितीसाठी संपर्क 70 30 54 45 67। तर मग चुकू नका ही संधी। चला वेद भवन आणि सिंधी पंचायत इथं। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। सन्मती सहकारी बँक लिमिटेड इचलकरंजी ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये आणि मल्टीस्टेट कायद्याअंतर्गत स्थापन झालेली बँक आहे। बँकेचे मुख्य कार्यालय जनता बँक लक्ष्मी मार्केट इचलकरंजी इथं असून इतरत्र शाखा आहेत। संगीता सचिन मेथे, राहणार अब्दुल्लाट, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, हे आमच्या बँकेच्या सभासद होत्या आणि आहेत। बँकेचे सभासद संगीता सचिन मेथे यांनी आमच्या बँकेतून मशिनरी तारण कर्ज रक्कम रुपये 17,53,000 दिनांक 24 डिसेंबर 2020 रोजी आणि कॅश क्रेडिट कर्ज रक्कम 6,21,000 दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी अदा केली आहे। कर्ज मंजूर करताना संगीता सचिन मेथे आणि त्यांचे जामीनदार यांनी मिळून कर्ज मागणी अर्ज, कर्ज रोखा, जामीनक ताबा, प्रॉमिसरी नोट, कंटिन्युइंग गॅरंटी बॉन्ड, तारण गहाण खत अशी कर्ज कागदपत्र लिहून दिली आहेत। या कर्ज कागदपत्रावर संगीता सचिन मेथे आणि त्यांचे जामीनदार यांच्या सह्या आणि फोटो आहेत। अशी वस्तुस्थिती असताना हे कर्ज थकीत गेल्यानं आमच्या बँकेनं संगीता सचिन मेथे यांच्या विरुद्ध दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट 2002 प्रमाणे कायदेशीर प्रक्रिया चालू केली आहे। वस्तुतः 16 जुलै 2021 रोजी संगीता सचिन मेथे यांनी ठेव तारण कर्ज रक्कम रुपये 15 लाख उचल केली होती। हे कर्ज खातं 30 मार्च 2022 रोजी बंद झालंय। त्याचाच एक भाग म्हणून या रकमेच्या थकबाकी रकमेपोटी संगीता सचिन मेथे यांनी दिलेले चेक न वटता परत आल्यानं दी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टचं कलम 138 प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्यानं बँकेनं प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो वर्ग 1 इचलकरंजी यांच्या कोर्टात समरी फौजदारी केस नंबर 2972/2024 आणि 3076/2024 ची फिर्याद दाखल केली आहे। या फिर्यादी या समन्स तसंच जामीनपात्र वॉरंटवर प्रलंबित आहेत। अशी परिस्थिती असताना संगीता सचिन मेथे यांनी आमच्या बँकेच्या चालू केलेल्या वसुलीला खो बसावा आणि बँकेला नाहक त्रास द्यावा या हेतूनं तसंच दिलेलं कर्ज बुडीत जावं या हेतूनं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी अर्ज दाखल केले आहेत। वस्तुतः संगीता सचिन मेथे यांनी बँकेच्या विरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाणे, हुपरी पोलीस ठाणे, कुरुंदवाड पोलीस ठाणे इथं बँकेची बदनामी होईल असे खोटेनाटे आरोप करून तक्रार अर्ज दाखल केले आहेत। वस्तुतः संगीता सचिन मेथे यांनी बँकेला लिहून दिलेली कर्ज कागदपत्र तसंच रजिस्टर तारण गहाण दस्त या गोष्टीचं अवलोकन केलं असता बँकेनं कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनच कर्ज अदा केल्याचं दिसून येते। अशी वस्तुस्थिती असताना अब्दुल्लाट स्थित काही मंडळींनी त्यांच्या मिळकतीवरील केलेल्या ताबा आदेशानं चिडून जाऊन संबंधित कर्जदार यांना भुलवून तसंच संबंधित वार्ताहरांना तसंच संपादकांना चुकीची माहिती देऊन आमच्या बँकेच्या विरुद्ध बँकेची बदनामी होईल या अनुषंगानं खोटे नाटे आरोप करून संबंधित कर्जदारांना उठवून बसून तथाकथित खोटे आणि चुकीच्या तक्रारी अर्ज दाखल करायला भाग पाडत आहेत। आमची बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार आणि मल्टीस्टेट कायद्याअंतर्गत चालणारी बँक असून कायद्याचं तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं यांचं चुकीच्या गोष्टींवर बारीक लक्ष असतं। त्यामुळे आमच्या बँकेनं केलेली वसुली कारवाई अथवा दिलेलं कर्ज हे कायदेशीरच आहे। या जाहीर खुलाशाद्वारे प्रसिद्ध करण्यात येते की आमच्या बँकेनं कोणत्याही प्रकारे बेकायदेशीरपणे आणि कोणाचंही कसल्याही प्रकारची फसवणूक केलेली नव्हती नाही। संगीता सचिन मेथे यांनी घेतलेलं कर्ज थकीत गेल्यानं कायद्याअंतर्गत वसुली कारवाई करून सरफेसी कायद्याअंतर्गत कायद्याला अनुसरून वसुली कारवाई चालू केलेली आहे। अब्दुल्लाट तालुका शिरोळ गावातील काही लोक त्यांचे असलेले बँकेतील कर्ज थकबाकीत जाऊन त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली आहे आणि पुढेही उर्वरित मिळकतीवर म्हणजे घरावर जप्तीची कारवाई आमची बँक लवकरच करणार आहे। या कचाट्यातून सुटण्यासाठी काही कर्जदारांना भूलथापा मारून चुकीच्या आणि बेकायदेशीर मार्गाने कर्ज बुडवायचा आमिष दाखवत आहेत। तेव्हा कर्जदारांनी अशा भामट्या लोकांच्या आमिषाला बळी पडू नये। कर्ज हे वसूल होणारच असतं, ते बुडवता येत नाही।
तसंच अशा प्रकारे कर्जदारांना चुकीची दिशा दाखवणाऱ्या भामट्या लोकांविरोधात पुरावे गोळा करण्याचं आणि त्यांच्या फसवणुकीचे कारनामे उघड करण्याचं काम उच्च स्तरावर सुरू आहे. लवकरच याबाबत सर्वांना माहिती होईल आणि अशा लोकांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होईल. सन्मती सहकारी बँकेच्या वतीने इचलकरंजी लिमिटेड मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक काल संगीता सचिन मेहते यांचे मिस्टर सचिन मेहते यांनी बँकेबाबत एक बाईट त्यांनी प्रसिद्ध केली. गेली 1.5 ते 2 महिने झालं बँकेवर त्यांनी बँकेने वेळोवेळी खुलासा करून देखील त्याचा समाजामध्ये सभासद ठेवीदारामध्ये संभ्रमता निर्माण करण्यासाठी चुकीचं माहिती त्यांनी पसरवून बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मला विशेष करून या ठिकाणी खुलासा करणं अत्यंत गरजेचं आहे. 2021-22 मध्ये त्यांनी तळंदगे ब्रँचला त्यांनी एफडी ठेवून त्यावरती त्यांनी लोन काढलेले आहेत. त्यांच्या सहीनं त्यांच्या चेकने या ठिकाणी त्यांनी ते पैसे त्यांनी दिलेले आहेत आणि ती घेणारे लोक पण व्याजासकट त्यांना पैसे त्यांच्या खात्यावर 2022मध्येच ते खातं बंद झालेलं आहे. 2022मध्ये बंद झाल्यानंतर आजपर्यंत त्यांचा कोणताही त्याविषयी तक्रार नव्हता. गेली 10 ते 15 वर्षे त्यांनी बँकेमध्ये आपले पॉवरलूम व्यवसाय असल्यामुळे त्यांनी बँकेकडे त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असताना अचानकच त्यांना गेली 2-3 महिन्यामध्ये बँकेनं त्यांचे मशिनरी त्यांनी बँकेला चिटिंग करून फसवण्याचा प्रयत्न करून विकण्याचा प्रयत्न केला. त्याला बँकेनं रोखलेलं होतं आणि सिक्युरिटी ॲक्टच्या कायद्यावर त्यांची प्रॉपर्टी तारण बँकेनं मालमत्ता ताब्यात घ्यायचा प्रयत्न ते केलेलं असताना ते चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आपल्या बँकेवर त्यांनी आरोप करत आहेत आणि ह्या वेगवेगळ्या आपल्या कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये असतील, हुपरी पोलीस स्टेशनमध्ये असतील, आपण त्या ठिकाणी बँकेचे सर्व जे कागदपत्र आहेत, चेक असतील किंवा त्यांचे स्टेटमेंट असतील किंवा त्यांचे सर्व लोनचे कागदपत्र असतील, आम्ही सर्व त्या ठिकाणी सादर केलेलं आहोत आणि ते त्यांनी तपासणी करून त्या ठिकाणी पुढे जात आहेत. आणि ज्यांनी या ठिकाणी पैसे घेतले त्यांचं देखील या ठिकाणी स्टेटमेंट त्या हुपरी आणि कुरुंदवाड पोलीस स्टेशनने घेतलेले आहेत. त्यामुळं यामध्ये सभासद खातेदार ठेवीदारांना माझं कळकळीची नम्र विनंती आहे, अशा कोणत्याही भूलपथांना तुम्ही बळी पडू नका. चुकीचं या ठिकाणी कर्ज बुडवण्याच्या उद्देशानं ते या ठिकाणी आरोप करत आहेत आणि टोटली साफ चुकीचं आहे. या ठिकाणी मी या माध्यमातून मी असं तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. त्यांनी बँकेचं बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आत्मदान असे प्रकारे वगैरे अर्ज वगैरे देऊन बँकेला बदनाम करण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत आणि जिथं लागेल तिथं बँकेनं सर्व कागदपत्र तात्काळ त्यांना उपलब्ध करून आम्ही दिलेलं आहे. इचलकरंजी पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर हुपरी पोलीस स्टेशन असेल आणि कुरुंदवाड पोलीस स्टेशन कुठेही आपण हे केलेलं नाही आहे. धन्यवाद.